गोकुळ सातत्यानं वेगवेगळ्या कारणानं चर्चेत आहे आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती तर गोकुळ हे वेगवेगळ्या गोष्टींमुळं सातत्यानं दूध उत्पादक आणि याच्याशी निगडीत असणाऱ्या जे घटक आहेत त्या सगळ्या घटकांच्या चर्चेमध्ये आहे. आज देखील आपण सध्या आहोत गोकुळ शिरगाव या ठिकाणी. इथूनच जवळ असणाऱ्या गोकुळच्या ऑफिसच्या जवळ एक ठिकाण आहे की ज्या ठिकाणी सध्या दूध उत्पादक शेतकरी हे आंदोलनासाठी बसलेले आहेत. त्यांच्या आंदोलनाचं नाव आहे आत्मक्लेश आंदोलन आणि हे आंदोलन ज्यांच्या नेतृत्वाखाली आहे ते डॉक्टर युवराज येडुरे आपल्यासोबत आहेत. आपण नेमकं त्यांच्याकडून या संपूर्ण आंदोलनाच्या बाबतीमध्ये जाणून घेऊ. युवराजजी, एवढ्या भर पावसामध्ये आत्मक्लेश आंदोलन करण्याची आपल्याला गरज का भासते? कारण आज जर बघायला गेलात तर या महाराष्ट्रात बदनामी किंवा गोकुळला बदनाम करण्याचं काम गेली 2 वर्षे सुरू आहे. आणि या 2 वर्षामध्ये कोणताही दूध उत्पादक त्याच्या मनामध्ये खदगद आहे, पण ती बाहेर येत नव्हती. कुणीतरी पुढाकार घ्यायला हवा होता. आणि आज जर राजकारण बघायला गेला तर शेतकऱ्यांच्या बाजूनं काहीच नाही, दूध उत्पादकांच्या बाजूनं काहीच नाही. आणि हे कुठेतरी बदलायला पाहिजे. आणि म्हणून आम्ही सर्वजण एकत्र आलो की लहानापासून मोठ्यापर्यंत जे जे दूध उत्पादन करतायत किंवा दूध उत्पादनामध्ये काम करतायत, काबाड कष्ट करतायत, त्यांना कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे. कारण तो न्याय मिळत नाही आहे. आणि गोकुळ कुणाच्या ताळ्यावर तर लोणी खात आहे, हे खाऊ नये याच्यासाठी हे आंदोलन आहे. आणि शांततेमध्ये आंदोलन आहे, आत्मकलेश आंदोलन आहे. सर्वसाधारण काय मागण्या आपण प्रशासनाकडे आणि शासनाकडे या माध्यमातून करत आहात? सर्वप्रथम आमची मागणी आहे, जी बदनामी चालू आहे आणि बदनामी करणाऱ्या सर्वच जे कोणी पदाधिकारी असतील किंवा पक्ष असतील त्यांच्यावरती रीतसर अशी कारवाई करावी. दुसरी मागणी आमची आहे की आपण ज्या माध्यमातून या गोकुळ संघाला दूध घालवतो किंवा दूध देतोय आपण त्यांना, त्या संघाकडे आज आमची मुलं किती आहेत नोकरीला, तिथं मुलं कामाला जात नाहीत किंवा त्या ठिकाणी पैसे घेऊन घोडे बाजार चालू आहे पैशाचा. पैसे दिल्याशिवाय नोकरी दिली जात नाही. तर आमच्या या कोल्हापूर जिल्ह्यात असेल असा एक दूध उत्पादक दाखवा त्याचा मुलगा त्या ठिकाणी नोकरीला लागलाय. किंवा या इलेक्शनमध्ये सुद्धा जो काबाड कष्ट करतो, सकाळपासून संध्याकाळपर्यंत दूध घालतो, त्या व्यक्तीला मतदानाचा अधिकार नाही. संस्था चालक ठराव घेणार, तो कोणाला जरी देणार, तो संचालक होणार. आमचे प्रश्न कोण मार्गी लावणार आहे? तुम्ही निवडणुकीला उभा राहता, या 5 वर्षामध्ये तुमचा आराखडा काय? तुम्ही आराखडा देऊ शकत नाही. फक्त बदनामी, एकमेकावरती फक्त टिपाणी टिप्पणी करायची. मोठा भाऊ तुम्ही म्हणायचं, कुणाला लहान भाऊ म्हणायचं, कुणाला बाप म्हणायचं. ह्या गोष्टी बंद झाल्या पाहिजेत. ह्या गोकुळ संघाचा बाप एकच आहे, हा दूध उत्पादक आहे आणि तोच राहील, बाकी कोणी नाही. या निमित्तानं येत असताना ज्या पद्धतीनं आपली बॅनर्स सध्या चर्चेमध्ये आहे त्यातली जी टॅगलाईन आहे आपली की आपलं गोकुळ वाचलं पाहिजे आणि वाढलं पाहिजे, नेमकी काय भूमिका आहे, काय उत्पादकांना सांगू इच्छितात? आज जर बघायला गेला तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठमध्ये हा गोकुळ ब्रँड आहे, पण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये पण गेला पाहिजेत. अनेक उत्पादने याच्यामध्ये वाढ झाली पाहिजे. आज बघायला गेला तर आधुनिक पद्धतीने आमचे शेतकरी त्या ठिकाणी दूध व्यवसाय करतायत. त्यांना प्रोत्साहन देणं, त्यांना पुढे जाण्यासाठी मार्ग दाखवणं, त्यांना प्रशिक्षण देणं ही काळाची गरज आहे. फक्त दिखावापुरतं तुम्ही करताय. निवडणूक आली की फक्त आमचा दूध उत्पादक दर वाढ करताय. ह्याच्या 4 वर्षी तुम्ही काय करताय? गाईला 2 रुपये दर कमी होता, त्यावेळी आंदोलन केलं, त्यावेळी तुम्ही का दखल नाही घेतली? का शेतकऱ्यांच्या बाजूने तुम्ही आज उभा नाही राहिलात? आणि त्याच्यासाठी ही लोक आता जनजागृती करण्यासाठी आम्ही उतरले आहोत. आणि बॅनरच्या माध्यमातून तुम्हाला दिसेल की आम्ही जनजागृती करतोय, कुणाला विरोध करत नाही आहे. पण जर हे करत असताना जर संचालक बॉडीकडनं किंवा इतर राजकीय पक्षानं किंवा व्यक्तीकडनं आम्हाला जर वेठीत धरणार असतील तर नक्कीच आम्ही कोल्हापूरकर आहोत, आम्ही दूध उत्पादक आहोत. आम्ही ठरवू शकतो काय करायचं आणि काय नाही ते. ऐन निवडणुकीच्या काळामध्ये किंवा आगामी होऊ घातलेल्या या निवडणुका आहेत त्या काळाच्या दरम्यानच आपलं हे आत्मक्लेश आंदोलन सुरू आहे आणि त्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात. कसं बघताय या सगळ्यांकडे? 100% प्रश्नचिन्ह निर्माण होतील, टीका होतील, टिप्पणी होतील, पण आमचा उद्देश क्लिअर आहे. या ठिकाणी ना झेंडा नाही आहे, कुणाचाही झेंडा नाही, ना कुठला पक्ष नाही आहे. आपण फक्त आणि फक्त दूध उत्पादक म्हणून आम्ही एकत्र आलो. कुणीतरी पुढे यायला पाहिजे होतं. कारण मी लहानपणापासून या दूध उत्पादनावरती माझं शिक्षण झालंय, मी वाढलो आणि या माध्यमातून काहीतरी मी देणं लागतो. गोकुळ माझ्या हक्काचा आहे, जिव्हाळ्याचा विषय आहे. कारण मी जरी बाहेर असलो किंवा बाहेर जात असलो तर त्या ठिकाणी मी गोकुळ संघाची प्रोडक्ट घेऊन पितो किंवा खातो ना मी त्या ठिकाणी. तर इतका मोठा ब्रँड आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि तो महाराष्ट्रामध्ये ब्रँड असणारा जर तुम्ही बदनाम करत असाल. आणि मी तर परवा दिवशी पत्रकार परिषद घेतली, त्याच्यानंतर अनेक टिप्पणी झाली माझ्यावरती. कुठे होता तुम्ही इतके दिवस? आम्ही याच्या आधी देखील आंदोलन केलेले आहेत.
माझी जर प्रोफाईल चेक केली तर त्याच्यामध्ये दिसेल गोकुळ संघासंदर्भात आम्ही किती आंदोलनं केली शेतकऱ्यांसंदर्भात, मग त्यावेळी तुम्हाला दखल नाही घेता आली. मात्र हा विषय काय, निवडणुकीच्या काळामध्ये असे विषय चर्चेत येतात आणि लोकांनाही समजलं पाहिजे, म्हणून आम्ही असं एक आंदोलन करण्याचा एक निर्णय घेतला की जेणेकरून आपल्या दूध उत्पादकांना जी खदगद आहे, त्यांच्या मनामध्ये असणाऱ्या भावना आहेत की त्या बाहेर याव्यात, जेणेकरून ह्या संचालकांना कळावं की आपलं काय चुकतंय. कारण 5 वर्ष गेले की मग 5 वर्षानंतर तुम्ही निवडणुकीच्या काळामध्ये दूध उत्पादकांना भेटीत धरताय किंवा त्यांच्या बाजूने बोलताय, हे कुठेतरी चुकीचं आहे. तुम्ही आराखडा जाहीर करा, आराखड्याच्या माध्यमातून आम्हाला सांगा की 5 वर्षामध्ये तुम्ही काय करणार आहात, आणि हे सांगू शकत नसाल तर तुम्ही त्या निवडणुकीमध्ये त्या यंत्रणेमध्ये उभा राहू नका. असे बरेच तज्ज्ञ लोक आहेत, गुणवत्ताधार लोक आहेत, त्यांनी या ह्याच्यामध्ये आलं पाहिजे, त्यांनी संचालक झालं पाहिजे, तर या गोष्टी पुढे जाणार आहेत. आणि माझं काय, मी काय माझ्या स्वतःसाठी आंदोलन करतोय का? मी कुठल्या संस्थेचा संचालक नाही आहे, ना कुठला ठराव नाही आहे, ना मी निवडणुकीमध्ये उभा राहू शकत नाही, ना कुठल्याही प्रकारची माझी त्या ठिकाणी गोकुळ संबंधित काही संबंध नाही आहे माझा. मी का करतोय की लहानपणापासून आम्ही ह्याच्यावरती मी जगलोय, शिक्षण घेतलंय, आणि अजूनही लग्न असतील, शिक्षण असतील, अनेक आमचे जे काही हे आहेत दूध उत्पादक आहेत त्यांचंही चालू आहे, तेच चालू आहे. आज शेकडोच्या संख्येनं दूध उत्पादक शेतकरी आपल्यासोबत या आत्मक्लेश आंदोलनामध्ये आहेत, विशेषतः महिला वर्ग सुद्धा आहे. या सगळ्यांशी संवाद साधत असताना, यांच्याशी बोलत असताना तुम्ही प्रतिनिधित्व त्यांचं करताय, काय भावना त्यांच्या मनामध्ये आहेत, काय आक्रोश त्यांच्या मनामध्ये आहे? सर्वप्रथम शेकडोने हजारोच्या संख्येने या ठिकाणी लोक जमा झालेले आहेत. बरेच जण आम्हाला पाठिंबा देऊन चाललेला आहेत. आज त्यांची भावना आहे की आज त्यांना समजलंय की आपण काबाड कष्ट करतो, दूध घालतो, पण त्याचा बेनिफिट आपल्याला मिळत नाही आहे. 10 दिवसानं बिल येत आहे, पण ते कितपत बिल येत आहे, सुग्रासला किती जात आहे, आपली राबणूक किती होते, ह्याच्यावर जर विचार केला तर ती खदगद आता बाहेर होते. आणि त्यांचं मनोगत ते व्यक्त करतायत, त्यांच्या भावना, त्यांचं दुःख व्यक्त करतायत, ते त्यांच्यापर्यंत पोचावं, त्यांना कळेल की आपण इतक्या वर्षात काय केलंय. या आंदोलनानंतर आपलं इथंच थांबणं होणार की याच्यानंतर अजून काही गोकुळच्या अनुषंगाने आपले काही पुढचे टप्पे असणार आहेत? 100% टप्पे असणार आहेत. हा लढा थांबणाऱ्याचा नाही आहे, पुढे जाणार आहे. आता या पुढचं जे काय आमचं असणार आहे, आम्ही आता निवेदन देतोय, 15 दिवसामध्ये त्यांनी आम्हाला उत्तर द्यावं. हे उत्तर ते देऊ शकत नसतील, आम्ही आत्मकलश केलंय, आमचा उद्रेक व्हायला वेळ नाही लागणार, त्यामुळे त्याची दखल त्यांनी घ्यावी. आणि या पुढचं जी काही दिशा आहे, तर दूध उत्पादकांना आम्ही एकत्र करून आम्ही चांगल्या प्रकारची बांधणी करत आहोत की आमचे प्रश्न, आमचे हक्क, आम्हाला काय दिलं पाहिजे, दूध संस्थेने काय दिलं पाहिजे, गोकुळ संघाने काय दिलं पाहिजे, हे हक्क आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवतोय आणि ते होईल. एक शेवटचा प्रश्न, सध्या जे 2 पॅनल तरी सध्या तुर्तास चर्चेमध्ये आहेत, एकमेकांवरती ज्या पद्धतीनं चिखलफेक चालू आहे, एक दूध उत्पादक म्हणून तुम्ही कसं बघता या सगळ्या राजकारणाकडे? मी दोन्हीकडे पण बोलतो की सत्ताधारी असतील किंवा विरोधी घटक असतील, त्यांनी आपला आराखडा सादर करावा, चांगल्या पद्धतीनं गोकुळ चालू आहे त्याचा ब्रँड जपावा. वरिष्ठ पातळीवरती मंत्री महोदयांनी याच्याकडे लक्ष देऊ नये. हा घरातली भांडणं आहे, ते घरामध्ये सोडवली पाहिजेत, संघामध्ये सोडवली पाहिजेत, ह्याचा बाजारीकरण होता कामा नये. कारण आज महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर मलिन करत असाल, गोकुळ संघाला मलिन करत असाल, बदनामी करत असाल, ह्याच्यासारखं दुर्दैव नाही. तुम्हाला गोकुळ संघ बंद करायचा आहे का? गोकुळ संघ मलिन करून तुम्हाला बंद करायचा आहे का? दूध उत्पादक ते होऊ देणार नाहीत, कारण ती त्यांची अस्मिता आहे, त्यांचं ते नाक आहे, त्याच्यावरती जीवनमान चालतं आहे, एक नातं त्यांच्याशी जुळलेलं आहे. त्याच्यामुळे अशा गोष्टी त्यांनी करू नयेत. मला त्यांना सांगायचं एवढंच आहे की आमचा कुणालाही विरोध नाही, तुम्ही चांगल्या प्रकारे तो संघ चालवा, यापुढेही आम्ही तुम्हाला सपोर्ट करायला तयार आहोत. अजून आमचे युवक वर्ग आधुनिक पद्धतीनं दूध व्यवसाय करत आहेत, त्यांना प्रोत्साहन करा, ते वाढवण्यासाठी प्रयत्न करा. आज दूध बघायला, भेसळीचं दूध आपल्याला अनेक ठिकाणी शहरामध्ये मिळतंय, ते कुठेतरी बंद व्हायला पाहिजे. हा व्यवसाय वाढण्याच्या दृष्टिकोनातून आपण काय करणार आहोत, व्यावसायिकदृष्ट्या आपण काय करणार आहोत, आमच्या या बांधवांसाठी काय तुम्ही करणार आहात, हे प्लॅन तुम्ही आम्हाला सांगा. नक्की आम्ही तुम्हाला ते तुमच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे राहू. आणि हे जर करत नसाल तर आम्हाला एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही. कुणीतरी पुढे यावं, हे मांडावं, ही खदगद होती ती आम्ही आज पूर्ण करतोय. तर एकंदरीतच आत्मक्लेश आंदोलन हे कुठल्या पक्षाच्या, कुठल्या पॅनलच्या, कुठल्या नेत्यांच्या विरोधात नाही, तर जे कष्टकरी दूध उत्पादक आहेत त्यांचा आवाज कुठंतरी दबला गेला होता, त्याला वाचा फोडण्यासाठी कुणीतरी पुढे येण्याची गरज होती आणि तो आवाज बनून मी पुढे आलेलो आहे. हे आंदोलन इथं थांबलं जाणार नाही. जोपर्यंत आमच्या मागण्या प्रशासनाकडून आणि शासनाकडून मान्य केल्या जाणार नाहीत, तोपर्यंत या आंदोलनाची धग अशीच कायम ठेवू. राजकारणाच्या पलीकडे जाऊन गोकुळचा ब्रँड जपू आणि त्याच्यासाठी आम्ही सुद्धा तुमच्या सोबत राहू, ही भावना डॉक्टर युवराज येडुरे यांनी व्यक्त केलेली आहे. येणाऱ्या दिवसामध्ये गोकुळ आणखी कोणत्या टप्प्यावरती जाईल आणि दूध उत्पादक कशा पद्धतीची भूमिका घेईल हे येणारा काळच ठरवेल. पण तुर्तास तरी या भर पावसामध्ये हजारोच्या संख्येनं दूध उत्पादक या ठिकाणी आंदोलन करताना दिसून येत आहेत.